कॉफी. आज आल्या आल्या तुमचा शब्द मोडवत नाहीये म्हणून दिली. नाहीतर अशी अवेळी कॉफी वगैरे मिळणार नाही. थँक्यू. डॉक्टरांनी काय सांगितलंय? खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळायच्या आहेत आता. सगळं माहिती आहे मला. तर बऱ्याच दिवसानंतर घरी आलो म्हणून वाटलं कॉफी प्यावी. खरं तर हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा आडवाच होतो. आरामच तर चालला होता. पण खरं सांगू, घरी स्वतःच्या घरी आल्यानंतर खरा आराम मिळतो बघ माणसाला. खरंय तुमचं. खरं तर ना, मी परत घरी येईन असं वाटलंच नाही मला. जी गोळी लागली आणि अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना सतत तुमचेच चेहरे डोळ्यासमोर येत होते. वाटलंच नाही पुन्हा घरी येईन, तुम्हाला परत पाहू शकेन, तुमच्याशी बोलू शकेन. पण केवळ आणि केवळ तुमच्या इच्छाशक्तीमुळं, तुमच्या नितांत प्रेमामुळं मी घरी परत आलो. जे डॉक्टरांनी प्रयत्न केले, जरूर केले, पण त्यांच्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची ताकद फार मोठी होती. तिनेच खेचून आणले म्हणून मी आज इथं उभा आहे. आमच्या प्रार्थनेपेक्षा सुद्धा तुमचा प्रामाणिकपणा जास्त मोठा ठरलाय देवाच्या दाराशी. सच्च्या माणसाला देव कधीच हरू देत नाही. मग त्याची लढाई अगदी मृत्यूशी असेल ना, तरी सुद्धा त्याचा विजयच होतो. शेवटी त्याला सुद्धा ताळेबंद चुकवून कसं चालेल? त्याच्या ताळेबंदाचं मला माहित नाही, पण मला मात्र अजून काही वर्ष, काही काळ तुमच्या बरोबर काढायचा होता. त्याची मात्र संधी त्यानं दिली, त्यासाठी थँक्यू. काय मग अजय, आपल्या कार्तिक साहेबांनी काही सिक्रेट ओपन केलं की नाही? कसलं सिक्रेट? कसलं म्हणजे? कार्तिक त्या मुलीबद्दल काही बोलला का तुला? नाही. ठीक आहे, नाही हरकत नाही. नेहमी ना माझंच चुकतं. मीच उगाच तुझ्याकडे बोलायला येते, तुला काही प्रश्न विचारते ज्याची तुम्हाला उत्तरं देत नाहीस. मी तुला परत काहीच विचारणार नाही. तुम्ही बाप लेक ना मला तुमच्या टीम मध्ये घेतच नाही. मला अगदी बाहेरची व्यक्ती म्हणून ट्रीट करता. अरे बाप रे, किती किती टोकाचं बोलतेस तू श्वेता. बट डोंट वरी स्वीटहार्ट, सगळ्या गोष्टींवर माझं अगदी बारीक लक्ष आहे. आता सिच्युएशन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे, होईल, सगळं नीट होईल. हा, मला माहितीये सगळं नीट होईल, पण नक्की प्रॉब्लेम काय मला कळू तर दे ना. प्रॉब्लेम तसं काही विशेष नाही आहे ग. कसं आहे ना श्वेता, ही जी मुलगी आहे ना, ही अत्यंत साधी आहे. खरंच म्हणजे आजकालच्या काळामध्ये या इतक्या साध्या मुली फार रेअरली बघायला मिळतात, ज्या स्वतःच्या आधी स्वतःच्या घराचा, आपल्या कुटुंबाचा, पालकांचा विचार कर. खरंच श्वेता, मला तर अगदी मनापासून वाटतं की ही अशीच सोज्वळ संस्कारी मुलगीच सून म्हणून आपल्या घरात यायला. नक्की तुम्हा बापलेकांचं जे काय चाललंय ना ते चालू दे. माझं एवढंच म्हणणं आहे की मला जरा सांगत जा ना, मला लूप मध्ये ठेवा. जस्ट कीप मी अपडेटेड. हा. अरे बापरे, म्हणजे सासू होण्याचे डोळे तुला आत्तापासूनच लागले की काय? म्हणजे काय? ऑफकोर्स. नाही, पण मी सांगेन तुला सगळं अगदी डिटेल मध्ये सांगत राहील. प्रॉमिस? बघा. पण श्वेता, नाही मला विशेष जरा एका वेगळ्या विषयावर थोडस बोलायचं आहे. अरे बापरे, आता काय? किटू बद्दल बोलायचंय मला. काय किटूचं काय आता? अगं बाई, तिचं सुद्धा. नाही रे, असं काही नाही. नाही ना? नक्की? काय आपली किटू
एवढंच ना? हे काही विशेष नाहीये की तू उगाच तू काही मनावर घेऊ नकोस. नाही, मी नाही मनावर घेत आहे, पण तिने हे सगळं खूप मनाला लावून घेतलेलं आहे. त्याची काळजी वाटते. इट्स ओके, लहान आहे ती. हो, पण तिच्या या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करावं इतकी लहान नाही आहे ना ती. अरे नाही अजय, कसं आहे ना की ती थोडीशी डिस्टर्ब्ड आहे, कारण ती त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये लीड डान्सर असणार होती. तिच्याऐवजी गायत्री झाली ना लीड डान्सर, म्हणून थोडीशी जेलसी आहे, दॅट्स ऑल. पण ते ठीक होईल, तू जास्त विचार करू नकोस. श्वेता, ही इतकी टोकाची जेलसी चांगली नाही, नाही का? अरे हो, पण तुला आपली किटू कशी आहे माहितीये ना, खूप मुडी आहे ती. आज चिडेल आणि उद्या सगळं विसरूनही जाईल, तेव्हा तू जास्त विचार करू नको, झोप तू. मला वाटलं काय झालं आणि काय नाही. झोप ना. अजय, कसला विचार करतोयस? झोप ना. हा, काय बाबा, आम्ही काय तुमच्यासारखे नशीबवान थोडेच आहोत. पडल्या पडल्या आम्हाला पडतात प्रश्न. बोल तू, फक्त बोल मला. झोप झोप झोप. कर कर, आराम कर तू. Listen to me. पटकन या इकडे, पटकन या, पटकन. ऍक्च्युली आतापर्यंत तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे नाचत होतात. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही माझ्या तालावर नाचत होतात. पण आज ना मी तुम्हाला सांगणार नाहीये की तुम्ही कसं नाचायचं ते. यू जस्ट हॅव टू डान्स ऑन युअर ओन. आणि हे कॉम्पिटिशन नाहीये. सो आय टेल यू टू जस्ट फ्रीक आउट मॅन. सिरियसली आपण एक काम करूया, आपण कपल डान्स करूया. शू सांडलं असतं हे आता. आपण कपल डान्स करूया. म्हणजे आपण ना पार्टीची सुरुवात अशी स्लो टेम्पो पासून करूया आणि हळू पार्टीचा टेम्पो असा मस्त हायवर घेऊन जाऊया. चालेल. ओके, सो गो देयर, फाइंड योरसेल्फ अ पार्टनर अँड जस्ट रॉक द स्टेज बेबी. All right, I'll just go and play some music for you guys. All right, bye-bye. Music. बिन पूछे मेरा नाम और पता, रस्मों को रख के परे, चार कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे, बिन पूछे मेरा नाम और पता, रस्मों को रख के परे, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे, बिन कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे, बिन कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे, अनु कार्तिक, अनु व्हॉट इज गोइंग ऑन? अनु हे जरा जास्तच होतं, ऐक माझं. काही जास्त होत नाहीये. सी एकदम ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे, सो जस्ट रिलॅक्स. अनु पण ती आताशी डान्स फ्लोर सोडून गेली. ती समजा जर का ही जागा सोडून गेली ना, तर आय एम शुअर ती परत कधीच मला विचारणार ना पण नाही. कार्तिक, हे बघ, असं काही होणार नाही. आणि पण तू पहिले हे एक्सप्रेशन चेंज कर. चेंज इट राईट नाव. गुड स्माइल. हे बघ, हे सगळं तिला खरं वाटलं पाहिजे. तू असं मेंटेन कर. अनु ऐक ना, मला जरा भीती वाटते का? बाकी काय नाही. ती जर का इथून निघून गेली ना, तर आमची लव्ह स्टोरी सुरू व्हायची आधीच दी एंडचं टायटल येईल. कार्तिक, डोंट वरी, असं काही होणार नाही. बघ, आम्ही सांगतोय तसं कर.
plan will be successful, all right? शुअर Yeah, now get ready for the next plan. ओके कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए चार कदम बस चार कदम चल दोनों साथ मेरे गायत्री अगं काय ग इथे अशी एकदम साईडला का आलीस चल ना. नाही नको माझा मूड नाही. का मूड नसायला काय झालं? कमॉन यार गायत्री, तुझ्यासाठी पार्टी दिली की मोसरांनी आणि तूच अशी तोंड पाडून इकडे उभी आहेस. आणि एवढ्या छान दिसणाऱ्या मुलीचा तर मूड नसायचं काहीच कारण नाहीये. हा आज किती छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात. ऐक ना मी जाते घरी. हा काय घरी? बरी आहेस ना तू? आता कुठे पार्टी सुरू झाली आणि तू लगेच चालली आहेस? गायत्री काय झालंय? काय एवढी अपसेट आहेस? हा नाही कारण असंच काहीच नाहीये. एक मिनिट, अनु आणि कार्तिक डान्स करतायत म्हणून राग आलाय का तुला? त्याचा काय संबंध? ही पार्टी काय कार्तिकसाठी दिलीये? तो डान्स करू देत नाही तर दरीत उडी घेऊ देत. मला काय करायचंय? काहीच संबंध नाहीये ना? मग झालं तर चल. नाही नको. तिकडे खूप लाऊड म्युझिक आहे आणि मला त्रास होतो. गायत्री अगं किती सॉफ्ट म्युझिक सुरू आहे आणि तुला तर हे गाणं खूप आवडतं ना, मग तू एन्जॉय करायचं सोडून इथे काय करतेस? पिऊ प्लीज असले प्रश्न विचारून मला त्रास देऊ नकोस. अनु वेट अनु अनु बघ मी म्हटलं होतं ना तुला नाही जमणार. अरे नाही जमलं. अरे कार्तिक काय आहे, किती दमलायस तू? हॅलो अनु मी दमलो नाहीये. तू मुलगी आहेस ना त्यामुळे मी जोरात पळत नाहीये. अच्छा नाही दमलायस का? हो का? Wait, कार्तिक सॉरी कार्तिक सॉरी. वेट अनु वेट. आता शांत झोपा, आराम करा. काही बोलायचंय का? काय झालं? नाही काय नाही. काही हवंय का तुला? तुम्ही सुखरूप घरी परत आलात, मला आणखी काय हवं असेल? बस ओळखतो मी तुला. बस काहीतरी नक्कीच बोलायचंय. लपवतेस माझ्यापासून? नाही म्हणजे आपल्या गायत्रीचं. आता गायत्रीचं काय झालं? आणि काही नाही, तिचं कॉलेज संपलंय आता. मग आता आपल्याला पुढचंही बघायला हवं ना. पुढे म्हणजे नोकरी धंद्याचं तिचं तिला ठरवू दे ना. अहो ते तर होईलच, मग पण त्याशिवाय काही महत्वाच्या गोष्टी असतात ना. उदाहरणार्थ म्हणजे लग्न वगैरे. आता म्हणजे मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नाचं आपल्यालाच बघावं लागेल ना. हे बघू मा, लग्नाचा विषय सुद्धा काढू नकोस. एवढी काय मोठी झालेली नाहीये मुलगी आपली, आणि आपण काय 70च्या दशकात नाही आहोत शिक्षण संपता क्षणीच मुलीचं लग्न लावून द्यायला. अजून तिला बरंच शिकायचंय, तिला काय करायचं ते करू दे ना. खूप म्हणजे किती? अरे खूप वेळ आहे अजून आपल्याकडे. हल्ली साधारण मुली 30च्या जवळपास आल्यानंतर लग्नाचा विचार करायला सुरुवात करतात. म्हणून आपण तोपर्यंत थांबायचं का? हो थांबायचं. काय बिघडलं? तिला यापुढे काय करायचंय, शिकायचंय का नोकरी करायची तिचं तिला ठरवू दे. अजून तिला भविष्यातली तिची दिशा तिलाच कळलेली नाहीये, तर आपण कशाला तिच्या पाठीमागे लग्नाचा घाट घालायचा? हा काही नाही.
तिचं तिला ठरवू दे आणि आपण मग वेळ येईल तेव्हा बघू लग्नाचं काय ते. ठीक आहे, मला काय, आपलं सुचलं म्हणून बोलले मी. आता तुला सुचलं याच्यात काही चुकलेलं नाहीये, पण ते आता हा विषय परत कधी काढू नकोस. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा बघू काय करायचं ते. कळलं? गायत्री, काय चाललंय? कुठे चाललेस अशी तरा? मैत्री प्लीज, मला नको थांबूस. मला इथे एक क्षणही थांबायचं नाही. पण का? काय प्रॉब्लेम काय तुझा? माझा प्रॉब्लेम हा आहे की इथे जे काही चाललंय ना ते मला नाही बघवत आहे. काय चाललंय आणि काय नाही बघवत? अच्छा, यू मीन कार्तिक आणि अनु, राईट? ओ, म्हणजे अनु कार्तिक बरोबर फ्लर्ट करते हे बघवत नाहीये का तुला? पण का गायत्री? आय मीन तुला कुठे काय फरक पडतो त्याने? हो ना, म्हणजे अनु तुझी मैत्रीण आहे पण कार्तिक तुझा कोणीच नाहीये. मग त्या दोघांनी एकमेकांशी फ्लर्ट केलं काय किंवा अफेअर केलं काय? व्हॉट्स अ बिग डील? इट इज अ बिग डील पिऊ. आणि तुम्हाला माहित नाहीये का? नाही माहित, कारण तू आम्हाला काही सांगितलंच नाहीयेस. करेक्ट. इवन परवाही आम्ही जेव्हा तुला हे विचारलं तेव्हाही तू हेच उत्तर दिलंस. तुला काहीच फरक पडत नाही. मग आता तरी का फरक पडतोय? आणि कसं आहे ना गायत्री, रस्त्यावर पडलेली 100ची नोट तू जर उचलली नाहीस तर दुसरं कोणीतरी उचलेल. अनुने ती उचलली. रिलॅक्स यार, तू कशाला हायपर होतेस? आय मीन तुला तर ती नोट नकोच होती, म्हणजे तुला कार्तिक नकोच होता ना? मी असं कधी म्हणलं की मला कार्तिक नको होता? पण हवा होता असंही नाही म्हणालीस तू. तू चान्स घालवलायस गायत्री. आता त्या नोटेवर अनुने हक्क सांगितलाय. सो आता तुला वाईट वाटतंय? एक मिनिट पिऊ, तू नोट का चालवलंस? कार्तिक म्हणजे काय रस्त्यावर पडलेली नोट आहे? हा? आणि यार तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे. कसली परिस्थिती? अगं बाबांचं सोड, तुझं सांग. तुला कार्तिक आवडतो? बघ, अजूनही उत्तर देत नाहीयेस तू. काय आहे नेमकं गायत्री? तुला कार्तिक आवडतो की नाही? आणि नसेल आवडत ना तर अनु काय किंवा दुसरं कोणी काय, कोणी ना कोणी त्याच्या मागे लागणारच. सो तुला कार्तिक आवडतो की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचं नाहीये. तो आम्ही तुला शेवटचं विचारतोय, आणि हे शेवटचंच विचारतोय. तुला कार्तिक आवडतो की नाही? हो. आवडतो मला कार्तिक, आणि मी नाही बघू शकत त्याला दुसऱ्या कुठल्याही मुली बरोबर. पण तुम्हाला कळत कसं नाहीये? हा, त्यांना नाही, तुला कळत नाहीये गायत्री? तर कळत नव्हतं, पण आय गेस आता सगळं क्लिअर झालंय. गायत्री, हेच ऐकायचं होतं तुझ्यातून की तुला मी आवडतो. आणि फक्त यालाच नाही, आम्हाला सगळ्यांना.
अगं हे वेडाबाई, काय तुला अजूनही समजत नाहीये का? अगं हे सगळं नाटक होतं. आणि आमच्या दोघांमध्ये तसं काहीच नव्हतं, आय स्वेअर. आम्ही फक्त तुला तुझ्या प्रेमाची जाणीव करून देतो. एक्झॅक्टली. नाही तसं मला आवडलंच कार्तिकला पटवायला, पण गायत्री, कार्तिक फक्त तुझा आहे. अगं वेड्यासारखं प्रेम करतो हा तुझ्यावर. आणि हो, हे जे काही तुला बघवत नव्हतं ना, ज्यामुळे तू निघून चालली होतीस, ते सगळं एक नाटक होतं. इवन आम्ही दोघेही या नाटकाचाच एक भाग होतो. हा अगं तुझ्या तोंडून हे एक वाक्य ऐकण्यासाठी हा सगळा प्लॅन करावा लागला आम्हाला.